नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता संक्रांत झाली आहे। संक्रांत म्हटल्यानंतर हळदी कुंकू हे आलंच। आता हळदी कुंकाचा घाट प्रत्येक घरी घातलाच जातो। मग नंतर बाया घरी येणार, बायका घरी आल्यानंतर त्यांना नाश्त्याला काय द्यायचं हा प्रश्न आपल्याला पडत असतो। पण आता काहीच हरकत नाही आहे, तर इथे मटार अगोदर मिक्सरला टाकून घेतलेत, लसूण मिरची सुद्धा वाटून घ्यायची। त्याच्यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे मोहरी जिरे, ते पण परतून घ्यायचे आहेत। नंतर आपण वाटलेले जे वटाणे आहेत किंवा मटार आहे ते टाकायचं आहे आणि छान असं पाणी टाकून घ्यायचं। अर्धा ग्लास पाणी टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला मिक्स करून घेऊन अर्धी वाटी रवा अशा प्रकारे मिक्स करायचा आहे। जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरून घेऊ शकता आणि बारीक करून घेऊ शकता, किंवा बारीक असेल तर काहीच हरकत नाही। अशा प्रकारे टाकून आपल्याला छान असं घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे। त्याच्यानंतर प्लेटमध्ये काढायचं आहे। मी त्याची कुरकुरीत आणि टेस्टी होण्यासाठी ते एक उकडलेला बटाटा मी खिसून टाकलेला आहे। आता तो पूर्ण बटाटा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हाताला पोळेल म्हणून मी अशा प्रकारे वाटीने मिक्स करून घेते। त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, हाताने अशा प्रकारे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हव्या तसा शेप तयार करून घ्यायचा आहे। मी अशा प्रकारे एक शेप देणार आहे, म्हणजे असं छान असं ट्रायंगल शेप देणार आहे। तुम्हाला हवा तसा तुम्ही चौकोनी गोल कसाही करू शकता। तुम्ही डायरेक्ट ह्याचे बॉल करून सुद्धा तळू शकता, काहीच हरकत नाही आहे। पण मी शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाहू शकता त्रिकोणी शेप। त्याच्यानंतर आपल्याला त्याला हवं तशा आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। एकदम छान असा त्रिकोणी त्याचा आकार तयार होतो, पाहू शकता अशा प्रकारे कट करते। तर राहिलेलं जे आहे ते सुद्धा मी अशाच प्रकारे करून घेणार आहे। पटापट होऊन जातं, काहीच वेळ नाही लागत याला। पाहू शकता कलर किती छान असा ग्रीन आलेला आहे। कलर टाकल्यासारखंच वाटते, पण आपण कोणताही कलर यूज नाही केलेला। जो मटारचा कलर आहे त्याच्यामध्येच मस्त असा आपण करून घेतलेला आहे। करत असतानाच मी तिकडे तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं। तेल मस्त गरम झालेलं आहे। गरम तेलामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। मस्त असं कुरकुरीत कलर येतो आणि छान असे एकदम कुरकुरीत होतात। खालच्या साईडने छान तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे। पाहू शकताय मी सगळीकडून तळून घेतलेला आहे। एकदम छान असा कुरकुरीत कलर आलेला आहे। आता आपल्याला पूर्ण तेल अशा प्रकारे वसरून बाहेर काढायचं आहे आणि पाहू शकता आपली रेसिपी रेडी झालेली आहे, एकदम कुरकुरीत अशी। तुम्ही ही रेसिपी बायकांना घरी आल्यानंतर नाश्त्याला देऊ शकता। अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी आहे आणि बाजारात भरपूर सारे मटार आहेत। तर ह्या मकर संक्रांतीला बायकांना ही रेसिपी नक्की खाऊ घाला। मला बायका ह्या रेसिपी नक्की विचारतील, तर नक्की ट्राय करा। त्याच्यानंतर आता बनवायचं आहे आपल्याला दुसरी रेसिपी। इथे मी घेतलेला आहे भरपूर सारा मटार। बाजारात भरपूर सारा मटार आहे, तर आपण कशाला वाट बघायची, तर मटारमधूनच आपण दुसरी सुद्धा करणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला मटार सोलून घ्यायचे आहे। तर पटापट मी मटार सोलून घेते, जेवढी मला लागणार आहे ना तेवढी मी सोलून घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे आता पुढची रेसिपी। ही पण साधी सोपी आणि झटपट होणारी आहे। पहिली रेसिपी तर तुम्ही पाहिल्याच, एकदम छान अशी साधी सिंपल होती आणि ही सुद्धा आहे। तर पहिल्यांदा आपल्याला मटार उकडून घ्यायचे आहेत। मटार उकडल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता, तर तुम्ही ते थंड पाण्यामध्ये काढले ना तर तुमचे जे मटार टम्म फुगलेले आहेत ते टम्म फुगूनच राहतील। मी असं काढून घेतले होते ना, चिपटे झाले होते। त्याच्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, मोहरी टाकायचं आहे आणि छान असा एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे। कांदा छान कडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर टाकायचे आहेत मसाले। गरम मसाला टाकलेला आहे मी, चाट मसाला, आणि इथे टाकलेला आहे धना पावडर मसाला, ते पण मिक्स करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर टाकायचे आपण जे उकडून ठेवले होते छान मटार, ते टाकून घ्यायचे। अर्धी वाटी इथे मी भाजून बेसन जे राहतं ना ते भाजलेलं बेसन टाकलेलं आहे। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि वरून चटपटीत चव येण्यासाठी लिंबू पिळून टाकायचं आहे। आता पूर्ण मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि छान असा मळून घ्यायचा आहे। आता आपल्याला हव्या तशा आकारामध्ये मी अशा प्रकारे बनवून घेते। पटापट बनवून घ्यायचं, तुम्ही बॉल घेऊ शकता, पण असा जर आकार बनवायचा असेल ना तुम्ही असंच बनवून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे। तर मोठा असा मी मैद्याचा भाग जो घेतलेला आहे त्याचे 2 करून घेतलेले आहेत। एक अशा प्रकारे मोठी चपाती लाटून घ्यायची आहे। तर पाहू शकताय इथे मी मोठी चपाती लाटून घेते आहे। जर चिकटत असेल तर कोरडं पीठ अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आपल्याला, आणि मी चौकोनी बनवून घेणार आहे। त्याच्यामुळे ना साईडच्या जे कडा आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर सेम साईजचा आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आतमध्ये ठेवायचा आहे तो बॉल मटारचा बनवलेला, आणि आपल्याला अशा प्रकारे
गोल करून त्याला झाकून टाकायचं आहे. त्याच्यानंतर जे चिकटवण्यासाठी मी बनवलेलं आहे मैद्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे किंवा स्लरी तयार करून त्या स्लरी आपल्याला तिथं लावायची, थोडीशी चिटकून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तळायला तेलसुद्धा तापाय ठेवलेलं आहे. आता बाहेर येऊ नये म्हणून मी काय करते, त्या स्लरीमध्ये ना थोडंसं त्याच्या दोन्ही टोक आपल्याला बुडवून घ्यायचे आहेत आणि तळण्यासाठी टाकायचं आहे. आता एका साईडने जर तळलं असेल तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला परतून छान असं कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय मस्त असा कलर आलेला आहे. आता बाहेर काढून घेऊयात. तर अशाच प्रकारे बायकांना हे सुद्धा देऊ शकता, एकदम कुरकुरीत होतं आणि आतमध्ये मसाला. साधी सिंपल समोस्याची रेसिपीसुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर व्हेज रोल्स, व्हेज स्प्रिंग रोल्ससुद्धा म्हणू शकता, हवं ते म्हणू शकता तुम्ही. तर ते पण खूप छान झालेली होती. आता बनवते मी तिसरी रेसिपी. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायची पालक पण भरपूर सारी बाजारात येते आहे. तर स्वच्छ अगोदर निवडून घ्यायचे, पालक धुवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला पालक उकडायचे आहे. त्याच्यासाठी मी इथे टाकणार आहे, एका कढईमध्ये पाणी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायची. त्याच्यानंतर पालक उकडल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. ती पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. तर ते काढून घेतलेली आहे. थंड झाल्यानंतर आता पालक आपल्याला पूर्ण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. तर इथे 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते पालक प्युरी, चवीप्रमाणे मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लागलंच तर पाणी टाका, पण काहीच गरज नाही आहे. त्या पालकच्या प्युरीमध्ये छान असं मळून होतं पीठ. ते पीठ मळून घेतलं. त्याच्यानंतर इथे मी पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकले, जिरे मोहरी टाकून घेतलं, लसूण टाकला आणि अगदी 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही भाज्या टाकलेल्या आहेत. मी पत्ता गोबी, गाजर अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे. वरून आपल्याला टाकायचं आहे धना पावडर, गरम मसाला, काळं मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. त्याच्यावरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आपलं हे मोमोजचं हे तयार झालेलं आहे. तुम्ही ह्याला व्हेज मोमोज म्हणू शकता किंवा व्हेज स्प्रिंग रोल्स म्हणू सुद्धा तुम्हाला आवडेल ते इथे तुम्ही म्हणू शकता. आता अगदी थोडंसं पीठ मी घेतलेलं आहे, कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवलेलं आहे. आता मोठी चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. तर पाहू शकताय अशा प्रकारे मोठी चपाती लाटून घेतली. एकदम छान असा ग्रीन कलर आलेला आहे. आता आपल्याला पूर्ण चपातीभर हे जे आपण बनवून ठेवला होता मसाला तो टाकायचा आहे. एक छान असा गच्च रोल तयार करून घ्यायचा आहे. त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते सुद्धा बनवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एका प्लेटला तेल लावायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते रोल. त्याच्यानंतर इथे आपल्याला चटणी बनवायची, म्हणून मी लगेच पाण्यामध्ये ना खाली लसूण आणि हिरवी मिरची, टोमॅटो टाकून घेतलेले आहेत. ते पण उकडून होईल आणि हे सुद्धा उकडलं जाईल. तर पाहू शकता मस्त असं हे उकडलं गेले. आता इथे चटणी बनवून घेण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं पूर्ण उकडलेलं, त्याच्यात मीठ टाकलं आणि छान आपल्या चटणीला एक तडका दिलेला आहे. वरून छान असं लिंबू टाकलेलं आहे. आपली चटणीसुद्धा तयार आहे. वरून आपल्याला हे रोल अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. पाहू शकताय व्हेज स्प्रिंग रोल मुलांसाठी किंवा घरी आलेल्या बायकांसाठी साधी सिंपल रेसिपी आणि खूप चविष्ट आहे. नक्की ट्राय करा आणि झटपट होते आणि खायला ना मोमोजपेक्षाही छान लागते आणि हेल्दी आहे. तर नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल माझा किंवा माझ्या रेसिपीज आवडत असतील तुम्हाला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दुसरी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती पण साधी सोपी सिंपल आहे आणि झटपट होणारी आहे. बायकांना खूप आवडेल. कसं आपण बायका तर नेहमी काय आपल्या घरी येणार नाहीत, हळदी कुंकाच्या निमित्तानं त्या घरी येतात, मग त्यांना छान छान खायला तर दिलंच पाहिजे ना, म्हणून ही सुद्धा रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आता इथे पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये आपल्याला मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तीळ टाकलेले आहेत मी अर्धा चमचा, मिक्स करून घ्यायचं. अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं, मिक्स करून घेऊन चवीप्रमाणे मीठ टाकायचं. वरून आपल्याला गव्हाचं पीठ अशा प्रकारे टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करत राहायचं आहे. जेवढं लागेल ना तेवढं टाकायचं, जोपर्यंत घट्ट होणार नाही. आता घट्ट झालं, एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं. वरून ना एक बटाटा आपल्याला खिसून टाकायचा आहे. तो बटाटा टाकल्यानंतर ना इथे मी अर्धी वाटी जे आहे बेसन पीठ टाकलेलं आहे. वरून धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय एकदम छान असं मिक्स करून घेऊन आपल्याला एक त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कचोरी म्हटल्यानंतर त्याचं स्टफिंग वेगळं तयार करा, पीठ मळून ठेवा, त्याच्यानंतर स्टफिंग भरा, मग तळा. खूप सारी झंझट असते. तुम्ही असं जर बनवलं ना पटापट या कचोऱ्या तयार होताल आणि टम्म फुगून. तर अशाच प्रकारे आपल्याला आता मळल्यानंतर कचोरी टाईपचा आकार एक तयार करून घ्यायचा आहे. थोडा जास्त काही लांब आपला मोठा करायचा नाही आहे, छोट्या करून घ्यायच्या आहेत पटापट. मी अशाच प्रकारे छोट्या बनवून घेतलेल्या आहेत, पाहू शकताय तुम्ही. आणि आपल्याला हव्या तशा आकारामध्ये आता तळून घ्यायचे आहेत. तर गरम तेलामध्ये आपल्याला ही कचोरी टाकायची आहे. मस्त टम्म फुगून ही कचोरी त्या जे आपण बाजारातून कचोरी आणतो ना त्याच्यापेक्षाही खूप भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारची कचोरी.
तर दोन्ही साईडने आलटून पलटून आपल्याला छान असं कलर येईपर्यंत हे कचोरी तळून घ्यायची आहे। तर पाहू शकताय किती मस्त असा कलर आलेला आहे। मी दोन्ही साईडने आलटून पलटून छान ही कचोरी आता तळून घेतलेली आहे। आपल्याला आता ही कचोरी बाहेर काढायची आहे आणि राहिलेली जी आहे ती सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे। मस्त अशी टम्म फुगलेली आहे। तुम्ही ही सुद्धा बनवू शकता। कसं खूप साऱ्या बायका येतात आणि खूप सारं काम आपल्याला करायचं असते, तेव्हा तुम्हाला थोड्या वेळामध्ये जर रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही ही सुद्धा करू शकता। खूप टेस्टी लागते। आणि राहिलेल्या सुद्धा मी टाकून घेतलेले आहेत आणि त्या सुद्धा छान अशा तळून घेणार आहे। मस्त असं मिरची कचोरी आणि तुम्ही हिरवी चटणी जरी बनवली ह्याच्यासोबत किंवा कॅचअप सोबत जरी दिलं ना तर खूप टेस्टी लागते। तुम्हाला आतमध्ये सुद्धा दाखवते, एकदम टम्म फुगलेली आहे। तर खूप मस्त झाले। ही सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आता ही जी आहे ती लास्ट रेसिपी आहे आणि ही सुद्धा मटारपासून बनवलेली आहे। पहिल्यांदा मी मटार घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे, लसूण टाकले, जिरे टाकले, एक मिरची कट करून टाकली अशा प्रकारे आणि मिक्सरला फिरून बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पॅन ठेवायचं आहे गॅसवर, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटून घेतलं होतं मटार वगैरे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि 2 मिनिटं ह्याला परतून घेऊयात। त्याच्यानंतर पाणी टाकून धना पावडर, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता उकळी आलेली आहे। अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, तो थोडा थोडा रवा टाकून आपल्याला अशा प्रकारे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। त्याच्यानंतर 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलेल। आता एका ताटात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे, तो पण छान असा मॅश करून मिक्स करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। त्याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता मी छान असं मळून त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता इथे चीज घेतलेला आहे, हे मोझरेला चीज आहे, तुम्ही साधं चीज सुद्धा क्यूबवालं घेऊ शकता। आता ते चीज आपल्याला आतमध्ये अशा प्रकारे टोपी करून भरायचं आहे आणि छान असं बंद करून टाकायचं आहे। तर सगळ्यामध्ये मी असंच करणार आहे, पटापट असं चीजने भरून टाकणार आहे आणि त्याचे जे कडा आहेत त्या बंद करून टाकणार आहे आणि असा एक लांब असा शेप देणार आहे ओव्हल साईजचा। हे पण पटापट होऊन जातं, ह्याला काहीच वेळ नाही लागत। पाहू शकताय तुम्ही भरपूर सारं बनवलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता हे टाकायचं आहे। त्याच्या आधी आपल्याला एक प्रोसेस करून घ्यायची आहे, तर इथे मी घेतलेलं आहे ब्रेड क्रम्स। तर ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला हे बुडवायचं आहे छान असं आणि छान गरम गरम तेलामध्ये टाकायचं आहे। सगळेच आपल्याला अशाच प्रकारे करायचं आहे। ब्रेड क्रम्समध्ये बुडवायचं आहे आणि तळायला टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या वेळाने मिक्स करत असं सगळीकडून सेम कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर छान असं तळला गेले पाहू शकताय। त्याच्यानंतर आपल्याला तेल पूर्ण काढून अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचं आहे। पाहू शकता आपली ही सुद्धा रेसिपी रेडी आहे। तुम्ही याच्यातली कोणती रेसिपी बायका घरी आल्यानंतर ना ट्राय करू शकता। अगदी साध्या सोप्या सरळ आणि झटपट होणाऱ्या आहेत, तर नक्की ट्राय करा आणि एकदम क्रंची कुरकुरीत आहे आणि आतमध्ये भरपूर सारे चीज आहे। पाहू शकताय मस्त अशी ही सुद्धा एकदम छान लागते। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर माझा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।